श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगम माऊलीला प्राचीन इतिहास लाभला आहे. दोन नद्यांच्या संगमावर असलेल्या संगम माऊलीमध्ये पुरातन मंदिरं आहेत. त्याच पुरातन मंदिरामध्ये एक मंदिर प्रभू श्रीरामाचं आहे. या मंदिरामध्ये अति दुर्मिळ पंचधातूपासून बनवलेली प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांची 3 फूट उंच असलेली दुर्लभ मूर्ती आहे. या मूर्तीचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊया संगम माऊली ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने यांच्याकडून. नमस्कार, मी प्रकाश अर्जुन माने, ग्रामपंचायत सदस्य संगम माऊली. तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून संबोधले जाणाऱ्या या संगम माऊली गावात अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठानिमित्त संगम माऊलीचे ऐतिहासिक पुरातन काळातील मंदिर हे छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी असं मंदिराची स्थापना केली होती असं म्हटलं भरपूर. त्यापैकी एक मंदिर असं हे श्रीरामाचं मंदिर. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या श्रीराम, लक्ष्मण आणि सीताच्या मूर्ती ह्या पंचधातूच्या मूर्ती असून की जर अयोध्यामध्ये किंवा आपण पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण आपल्या भारतामध्ये अशा मूर्ती कुठेही सापडत नाही. अशी व्यक्तिगत लोकांनी बऱ्याच लोकांच्याकडून सांगण्यात आलं की अशी मूर्ती कुठंच नाही श्रीरामाची. अशी भव्य दिव्य असणारे मंदिर हे संगम माऊलीत असून संत रामदास स्वामी कृष्णाविंदेच्या संगमावर ज्यावेळेस स्नान करायला येत असत त्यावेळेस ह्या मंदिराचं दर्शन घेतलेले ऍक्च्युअली आम्हाला अजून लोक सांगत आहेत पुण्यामध्ये. अशी 27 मंदिरं या संगम माऊलीत आहेत. त्यापैकी एक श्रीरामाचे मंदिर हे भव्य दिव्य असं मंदिर या युवकांनी संगम माऊली गावातल्या भक्त मंडळातल्या मुलांनी एकत्र येऊन त्याला थोडाफार जीर्णोद्धार करून कायापालट केला. आणि श्रीरामाच्या अयोध्येच्या मूर्तीचे भव्य कार्यक्रम आज आपण 22 तारखेला इथे संगम माऊलीमध्ये घेत आहोत. आणि संध्याकाळी श्रीरामाची आणि श्री काशी विश्वेश्वराची महाआरती हा हजारो लोक या महाआरतीचा लाभ घेणार आहेत. छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराची स्थापना आणि जीर्णोद्धार केला आहे. अशा अतिप्राचीन पंचधातूची असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी श्री रामदास स्वामी येत होते, याची माहिती ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.